नमस्कार, कसे आहात? वसंत ऋतूचं आगमन झालंय, थोडं लवकरच झालंय. उन्हाळा, गरमी गेले 15 दिवसापासून जास्त जाणवायला लागले. आणि जेव्हा हिवाळा संपतो आणि वसंत ऋतू सुरू होतो, तो जो काळ आहे तो सगळा मधला स्थित्यंतराचा काळ हा विविध व्याधींना, आजारांना आमंत्रण देणारा असतो. आणि ह्या अशा कालावधीमध्ये खूप गरम होत असताना आपल्या शरीराला थंड करावं म्हणून अनेक लोक कुठे सरबत पी, कुठे उसाचा रस पी, कुठे कलिंगडाचा ज्यूस पी किंवा कलिंगड खा किंवा खूप मोठ्या प्रमाणावरती असं अर्धा लिटर ताकच पी, लिंबू सरबत पी, असा थंड वस्तूंचा मारा सुरू असतो. आणि आयुर्वेद काहीतरी वेगळंच सांगतो, ते आपण लक्षातच घेतलं पाहिजे. कारण सध्या अनेक लोक हे सर्दी, पडसं, खोकला, दम, अंगावर सूज, विविध सांध्यांमध्ये सूज येणे, सांधे स्टिफ होणे, सांधे दुखणे यांनी ग्रस्त आहेत. अनेक रुग्ण या ऋतूमध्ये असं सर्दी, पडसं, खोकला, सांधेदुखी, स्टिफ जॉईंट्स, सूज असं सगळं घेऊन येत आहेत. आणि या प्रत्येक रुग्णांना आम्हाला सांगायला लागतं, अरे बाबा, कलिंगड खायला एवढी घाई करू नको, एवढ्या या ऋतूमध्ये अजून ताक प्यायची वेळ झालेली नाही. तर हे सगळं सांगायला लागतं, म्हणून हा व्हिडिओ केला आहे. जेव्हा हिवाळा सुरू असतो त्यावेळेला आपल्या शरीरामध्ये कफदोष याचा संचय होत असतो. आणि ही कफसंचिती बाहेर वातावरणामध्ये गारवा असल्यामुळे ती काही बाहेर पडत नाही. जेव्हा असं वातावरणामध्ये गरम व्हायला लागतं, एक वसंत ऋतूमध्ये स्थित्यंतर होतं आणि गरम व्हायला लागतं, तेव्हा दिवसा खूप गरम आणि रात्री थंड अशी एक स्थिती काही काळ चालते. आणि या स्थितीमध्ये कुठे गरम होतं आहे म्हणून खूप पंख्याचा वारा अंगावर घे, मग सगळे सांधे जखडून जातात, कुणाला सर्दी होते, नाक बंद होतं, घसा सुजून जातो. तर या अशा स्थिती या वसंत ऋतूच्या आगमनाच्या कालावधीमध्ये आपण थंड पाणी, असं अर्धा लिटर ताक पिणे किंवा विविध फळांचे ज्यूस पिऊन शरीराला गारठवून टाकणे, कलिंगड खाणे खूप मोठ्या प्रमाणावर, अशा वस्तू टाळल्या पाहिजेत. कितीतरी प्रलोभनं आपल्याला बाजारामध्ये पाहायला मिळत असतात. आणि ही सगळी शरीराला थंडावा देणारी ही सगळी द्रव्य ही आत्ता हा ऋतू नाही आहे हे खाण्याचं. थांबा जरा, घाई करू नका. अजून एक 15 दिवस, अगदी एक पाऊण महिना जाऊ द्या. थोडं गरम होऊ द्या, थोडं अंगाला घाम येऊ द्या, चांगलं उकडू द्या, शरीरातला कफदोष पातळ होऊ द्या. तो काय सर्दी, पडसं यांच्या वाटे बाहेर पडून जायचं आहे, घामा वाटे काही दोष बाहेर पडून जायचे, ती बाहेर पडून जाऊ द्या. अतिरिक्त एसीचा वापर करून तो सगळा घाम थांबवून ठेवू नका, कारण तो विविध व्याधींना जन्म देतो. कुणाच्या तरी अंगावरती असे लाल रॅश उठतात, त्यांना खूप खाज येते, एसीचा परिणाम. शरीरामध्ये जो कफदोष आहे हा कुठल्या ना कुठल्या तरी मार्गातून शरीरातून बाहेर पडून जाणे, त्या कफाचा क्षय होणे, याच्यासाठी निसर्ग मदत करतोय. आणि हा मदत करण्याची जी प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये आपण अडथळा आणू नये, याच्यासाठी म्हणून हे आयुर्वेदाची वसंत ऋतुचर्या समजून घेणे आवश्यक आहे. बघा, आपण गुढीपाडवा आला की काय करतो, कडुनिंबाची पानं आणा किंवा धने घ्या, त्याच्यामध्ये त्याची चटणी करा आणि मग ते असं कडू वगैरे काही पोटात घ्या. का? तर हा कफदोष हा मधुर म्हणजे गोड चवीच्या अन्नपदार्थांनी, श्रीखंड वगैरे अशा पदार्थांनी, सरबत यांनी हा मधुर रस जो आहे तो कफाला वाढवत असतो. आणि मधुर, आम्ल आणि लवण म्हणजे गोड, आंबट आणि खारट या 3 चवी या कफदोषाला वाढवणारे आहेत. आणि हा कफदोष विविध प्रकारचे व्याधी शरीरामध्ये निर्माण करण्यासाठी कफ प्रकोपाचा काळ म्हणून समजला जातो. तेव्हा शरीरामध्ये हा कफ वाढू नये म्हणून चांगला व्यायाम करणे,
छान सकाळच्या 9-9:30 वाजताच्या उन्हामध्ये बसून घाम चांगला काढून टाकणे, किंवा काही प्रमाणामध्ये संध्याकाळच्या वेळेत लंघन करणे, मुगाच्या डाळीचं वरण वगैरे पिऊन आपण हा जो वाढणारा कफदोष आहे त्याला नियंत्रणात ठेवू शकतो. पण नक्कीच दही ताक यांचा वापर हा कफदोष वाढवणार आहे. त्यावेळेला जपून जे अन्नपदार्थ शरीरामध्ये कफदोष वाढवणार नाहीत, भात भाजी भाकरी पोळी खायला काहीच अडचण नाही आहे. नाश्त्याच्या वेळेला नाश्ता काय, पोहे शिरा उपमा करायचा आहे, दुपारच्या वेळेत जेवण जेवायचं आहे, नो प्रॉब्लेम. पण त्यावेळेला अतिरिक्त असं फ्रीजचं चिल्ड वॉटर नको आहे. पाणी उकळून गार केलेलं किंवा नॉर्मल टेम्परेचरला आलेलं, त्याच्यामध्ये थोडासा आपण मध घालू शकतो गार झाल्यानंतर, किंवा थोडंसं सुंठीचं चूर्ण घालू शकतो. तर त्यामुळे वाढणारा कफ याला नियंत्रण राहून हे आपण सर्दी पडसं खोकला ताप या प्रकारचे जे कफप्रकोपामुळे होणारे विकार आहेत त्यांच्यावरती आपण नियंत्रण मिळवू शकतो. अनेक सांधेदुखीचे पेशंट येतात, कंबरदुखीचे पेशंट येतात की ज्यांच्या शरीरामध्ये हा कफदोष वाढून तो ह्या मणक्यांमध्ये सांध्यांमध्ये सूज आणून ठेवतो आणि मग ते दुखणं फार मुश्किल होतं. खरं तर असं हे बाहेर गरम होत आहे त्यावेळेला ह्या सांधेदुखीच्या रुग्णांची संख्या कमी झाली पाहिजे, दुखणं कमी व्हायला पाहिजे, कंबरदुखी कमी व्हायला हवी, गुडघे कमी व्हायला हवेत. पण ते कमी का होत नाहीत वातावरणामध्ये एवढी गरमी असून सुद्धा? तर निसर्गाला जी आपण मदत करायला हवी ती आपण करत नाही. बाहेर गरम होत आहे तर डायरेक्ट साक्षात 12-1-2 वाजतांच्या उन्हामध्ये तापत जा असं सांगणं नाही यांचं. पण सकाळी 9-10 वाजतांचं जे ऊन आहे ते ऊन घ्या अंगावर, थोडे कष्ट करा, व्यायाम करा, योगासनं करा, सूर्यनमस्कार घाला. काही लोकांना खूप मोठ्या प्रमाणावरती कफ नाका घशामध्ये येणार असेल त्यांनी आयुर्वेदामध्ये नस्य सांगितलेलं आहे. हे नस्य करून वैद्यांचं मार्गदर्शन घ्या वाटल्यास. पण नस्य करून नाकातला घशातला सगळीकडला कफ बाहेर पडून कसं जाईल? अगदी हा वाढणारा जो कफदोष आहे, लिक्विफाय होणारा पातळ होणारा असा कफदोष आहे, तो अनेक लोकांना मळमळ निर्माण करतो, कफाचे सूळ स्राव निर्माण होतात. तर अशा स्थितीमध्ये अगदी वमन करून म्हणजे उलट्या करून सुद्धा हा कफ बाहेर काढून टाकण्यासाठीचा अतिशय उत्तम काळ आहे. अर्थात ही गोष्ट घरी करायची नाही आहे, पण वैद्यांच्या मार्गदर्शनाने वमन किंवा धूमपान, काही औषधी वनस्पतींच्या चूर्णांनी बनवलेल्या धूमवर्तीनी नाकानी तो धूर ओढून घ्यायचा आहे आणि तोंडाने सोडायचा आहे, अशी प्रक्रिया असते की त्याने या सूक्ष्म स्रोतसांमध्ये साचलेला कफ हा सगळा मोकळा होऊन जातो. तर असं नस्य, धूमपान, शरीरशुद्धी म्हणजे वमनाच्या द्वारे सगळं दोष शरीराच्या बाहेर काढून टाकणे, मग शरीरातले सगळे स्रोतस मोकळे होऊन शरीराला हलकं वाटायला लागतं. ज्या लोकांची वजनं वाढत आहेत, ज्या लोकांनी भारवृद्धी होते, शरीर आळसावलेलं आहे, अनेक लोकांना हायपोथायरॉइडिझम असतं, त्यांचं शरीर असं सुजत असतं, फुगत असतं, देह केवढा तरी होतो. तर ह्या सगळ्या अशा लोकांना, जे लोक प्रमेही आहेत, मधुमेही आहेत, कफदोष त्यांच्या शरीरामध्ये नित्य हा वाढण्याच्या प्रक्रियेमधला आहे, अशा मधुमेही रुग्णांनी म्हणजे प्रमेही रुग्णांनी, अगदी थायरॉइड हायपोथायरॉइडच्या रुग्णांनी, अंगावर सूज येणाऱ्या रुग्णांनी, ज्या लोकांना पित्त होत आहे, अम्लपित्त, पित्ताचे सूळ, अम्लपित्त आणि कफाचे सूळ स्राव असे निर्माण होत आहेत, अशा लोकांनी वमन करून सगळे शरीरातले दोष बाहेर काढून टाकण्याचा हा अतिशय सुंदर काळ आहे. निसर्ग आत्ता मदतीला तयार आहे. वेळ आहे फक्त योग्य मार्गदर्शन घेऊन या दोषांना नियंत्रित ठेवण्याची. धन्यवाद.